नमस्कार. मी एक अत्यंत नकारात्मक किंवा निगेटिव्ह माणूस आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुठेतरी मी झाडं तोडून कुंभमेळा कशाला करायचा वगैरे असं म्हणतो. झाडं तोडून हा विकास कशाला पाहिजे असं म्हणतो आणि त्यामुळे मी अत्यंत निगेटिव्ह व्यक्ती आहे महाराष्ट्रातली. हे सगळ्यांना माहिती आहे. पण गेले काही दिवस मी एक पॉझिटिव्हिटीचा कोर्स केला आणि आत्ता मी अत्यंत पॉझिटिव्ह असं झालेलं आहे. आत्ता काल आपल्या पुणे महानगरात मीटिंग झाली गणेशोत्सव कार्यकर्त्यांची आणि त्यात एक विद्यानंद बापट नावाचे कोणीतरी सद्ग्रस्त आले होते. ते उगाचच नकारात्मक बोलत होते, की आवाज नको, कशाला डीजे पाहिजे म्हणून. तर मग त्यांना बोलायला म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य होतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेप्रमाणे. पण आपले पुण्याचे पोलीस आहेत ते अजिबात निगेटिव्ह नाहीत, ते खूप पॉझिटिव्ह आहेत. तर ते घटना-बिटना असले विचार करत बसत नाहीत ते. त्यांनी काय केलं पॉझिटिव्हली, की त्यांनी त्या कार्यकर्त्यांना जे हुल्लडबाजी करत होते, दांडगाई करत होते, त्या कार्यकर्त्यांना थांबवण्याऐवजी त्यांनी या बापटांनाच बिचाऱ्यांना बाहेर काढून टाकलं हॉलच्या. हे पुण्याच्या पोलिसची पॉझिटिव्हिटी आहे. घटना न मांडणं ही केवढी मोठी पॉझिटिव्हिटी आहे तुम्ही बघा. घटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर पुणे पोलिसांनी ते हाणून पाडलं पाहिजे. आता काही दुष्ट लोक आमच्या पुण्याचे नेहमी म्हणतात, की पुणे हे पोलीस हे भाजपाची शाखा आहेत वगैरे. मी पण म्हटलेलं निगेटिव्ह होतो मी तेव्हा. पण नाहीये. पुणे पोलीस भाजपाची शाखा नाहीये. पुणे पोलीस हे त्यांच्या रक्षणासाठी आहेत, ज्यांना कायदा मोडायचा आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त मी तर त्यांच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने फार प्रभावित झालो. खरं म्हणजे ते जगजीवनराव बाबूचा वगैरे वारसा आहे त्यांना. ते जगजीवनराव बाबूंचे नातू का पंतू काहीतरी आहे. तर जेव्हा कार्यकर्ते हुल्लडबाजी करत होते, की नाही, नाही डीजे पाहिजे आम्हाला आणि ते बापट बिचारे अल्पमतात येऊन त्यांना काढलं बाहेर. त्यावेळेला हे पुणे महापालिकेचे आयुक्त उभं राहून अ, काहीतरी त्यांनी घोषणा दिली, की "गणपती बाप्पा मोरया." म्हणजे त्यांनी हा संदेश दिला, की "मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही कशाला काळजी करता? हे असे बापट वगैरे येतील आणि जातील. मग आपला डीजे टिकला पाहिजे, आवाज टिकला पाहिजे." माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली, की देवेंद्रजींचा मी साधारण 17-18 वर्ष तरी आमची मैत्री आहे, सार्वजनिक आयुष्यातली. आणि माझ्या असं लक्षात आलं, की देवेंद्रजींचे कार्यकर्ते माझी केवढी काळजी घेतात. म्हणजे गणेशोत्सव असो की दहीहंडी, माझीच नाही तुमची पण बरं का, म्हणजे ते तुमचे मित्र असतील किंवा नाही माहीत नाही मला. पण तरी ते तुमची पण काळजी घेतात. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सगळ्या पुणेकरांची इतकी उत्तम काळजी घेतात, की सगळ्यांच्या घराभोवती डीजेचा वेढा असतो. गणपतीला आणि अर्थातच दहीहंडीला. आणि त्याच्यावर पुन्हा तत्वज्ञान तर त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे, की आता हिंदूंचं सरकार आहे, हिंदूंची सत्ता आहे, हिंदूंचे सण धूमधडाक्यात साजरे झाले पाहिजे. हा मॅन्डेट मुख्यमंत्र्यांचा आणि आमचे पुण्याचे चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरहून आमच्या पुण्यातून स्थायिक झालेले आहे. अतिशय पुण्याचा ज्यांचा खूप दाट संबंध कित्येक वर्षांचा आहे, असे चंद्रकांतदादा पाटील दोघांनी सांगितलं, की हिंदूंचे सण धूमधडाक्यात व्हावेत. मला कुठेतरी असं वाटलं, की मी स्वार्थी हिंदू होत चाललोय की काय? म्हणजे मी हे सगळं एन्जॉय करतो, परंतु माझे मित्र देवेंद्रजी किंवा चंद्रकांत दादाही आमचे मित्र आहेत, मुरलीधर मोहोळ सुद्धा आमचे मित्र आहेत. या माझ्या मित्रांना तो आनंद मिळत नाही. त्याचं कारण की हे का संरक्षित वातावरणात सगळे राहतात. मंत्र्यांचे बंगले असतात, तिथे काही आवाज नसतो. मुंबईला सगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रांगा आहेत. वर्षा बंगल्यावर आवाज नसतो, कारण तिथे एक तो संरक्षित एरिया आहे. मला असं वाटलं, की या सगळ्या आपल्या मित्रांना सुद्धा हा धूमधडाक्याचा आनंद का मिळू नये? हे सुद्धा हिंदू आहेत, कट्टर हिंदू आहेत, चांगले हिंदू आहेत, मजबूत हिंदू आहेत आणि हिंदूंचा सण यांच्याकडे कसा काय साजरा होत असेल बुवा नसेल धूमधडाक्यात? म्हणजे मला अशी कल्पना होती, की या सगळ्यांच्या घरी डीजे असणार. म्हणजे 10 दिवस गणपती डीजे चालू असणार. पण असं काही नाही. असं एकूण ते सगळे ते त्यांच्या घरचे मी बरेच व्ही-आय-पी वगैरे येतात ना, त्यावेळेसचे फोटो पाहतात, तिथं डीजे नसतो. ते मला कमतरता वाटली. मग मी असा विचार केला, की आपण या मित्रांसाठी सगळ्या आपल्या खर्चाने डीजे लावायचा. मग विचार केला कुठे लावायचा? तर मग बंगल्यावर नाही लावायचा. त्याचं कारण असं, की घरात वृद्ध आई असते, वडील असतात, अ, अभ्यास करणारी मुलं असतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणजे यांना आनंद मिळावा, पण त्यांना त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण मला एक माझ्याही कुटुंबाला त्रास झाला, की मला वाईट वाटतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी डीजे नाही लावायचा असं मी मनोमन ठरवलं. आणि मग मी असं ठरवलं, की आपण आता या व्हिडिओद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांना, आमच्या मित्रांना आपण एक त्यांना गिफ्ट ऑफर द्यायची. माझी गिफ्ट ऑफर अशी आहे, की देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ,
पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस अत्यंत मोठ्या मनाचे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आणि पुण्याच्या महापालिकेचे आयुक्त या सगळ्यांच्या कार्यालयावर, घरी नको कोणाच्या, घरच्यांना कोणाला त्रास नको, आम्हाला त्रास होतो तर त्यांनी का भोगावं, तर या सगळ्यांच्या कार्यालयाबाहेर मी गिफ्ट म्हणून डीजे लावणार गणपतीचे 10 दिवस असं मी ठरवलं. तो खर्च मी घेणार, वाटलं तर त्यासाठी वर्गणी काढू, फारच झेपला नाही तर. सकाळी 6 ते 10 या वेळेत आम्ही यांच्या कार्यालयांच्या समोर डीजे लावावा असा आमचा विचार आहे. आणि कुठलाही नियमभंग न करता, कायदा काय सांगतो 10 नंतर डीजे वाजवायचा नाही, कुठलाही लाऊडस्पीकर नाही. त्यांनी 12 पर्यंत पोलीस कमिशनर परवानगी देतात. आमचं काय म्हणणं, आम्ही 10 पर्यंतच वाजवतो. आम्ही सकाळी 6 ते 10 एवढ्याच वेळेत आम्हाला परवानगी द्या डीजे वाजवण्याची तुमच्या कार्यालयाच्या समोर. तुम्ही काम करा छान आनंदात, कामात भर पडेल, कारण आनंद द्विगुणित होतो सणांचा. डीजे लावले म्हणजे, आवाज केला म्हणजे, कर्कशता आली म्हणजे याच्यात वेगळा काय आनंद आहे. तर माझी या व्हिडिओद्वारे देवेंद्रजींना विनंती आहे की त्यांनी आम्हाला या 5 ठिकाणी, मी जे सांगितलं त्या 5 ठिकाणी गणेशोत्सव काळात 10 दिवस डीजे लावण्याची परवानगी द्यावी. मी माझ्याकडून सांगतोय की कोणताही नियमभंग होणार नाही. डेसिबलची जी मर्यादा सुप्रीम कोर्टने घालून दिलेली आहे, कायद्याने नॉईजच्या घालून दिली, आम्ही ती पाळू. वेळ जी कायद्याने घालून दिली आम्ही ती पण पाळू. 6 ते 10 याच वेळेत, 6 ते 10 एवढ्याच वेळेत आम्ही तुमच्या कार्यालयासमोर डीजे वाजवू. कृपा करून तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका, पॉझिटिव्हली घ्या. तुमच्या सणांचा आनंद द्विगुणित व्हावा, हिंदू सण धूमधडाक्यात साजरे व्हावेत आणि त्या सणांचा आनंद उच्च पदस्थांनाही मिळावा, म्हणून पहिल्या टप्प्यात या 5 जणांच्या कार्यालयासमोर डीजे लावण्याची परवानगी द्यावी अशी मी नम्र विनंती देवेंद्रजींना करतो. देवेंद्रजींनी याला प्रतिसाद दिल्यानंतर मी रितसर अर्ज पुण्यात पोलीस कमिशनरांकडे, मुंबईच्या पोलीस कमिशनरांकडे आणि रितसर परवानगी या ठिकाणी मी घेईन. फक्त त्यांच्या संमतीशिवाय मला हे करायचं नाही. ते काही लोकशाही मार्गाचं नाही, कारण शेवटी त्या डीजेचा आनंद ते घेणार आहेत. आणि म्हणून माझी देवेंद्रजींना, चंद्रकांत दादांना, मुरलीधर मोहोळ यांना, पुण्याच्या कमिशनर ऑफ पोलीस यांना आणि पुण्याच्या महापालिकेला माझी विनंती आहे की आपण कृपा करून आम्हाला सामान्य माणसांना जसं आपण आनंद देता, आमच्या सणाचा आनंद आपण द्विगुणित करता, तसं आपलाही आनंद द्विगुणित करण्याची संधी आम्हाला द्या. धूमधडाक्यात आपल्या घरासमोर नव्हे, सॉरी, कार्यालयासमोर, आपल्या कार्यालयासमोर डीजे लावण्याची 10 दिवसाची आम्हाला परवानगी द्या. आमच्या आनंदात आपणही सहभागी व्हा. गणपती बाप्पा मोरया.